धक्कादायक बातमी आहे मालेगावमधून। मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा संबंध थेट टेरर फंडिंगशी असल्याचा संशय आहे। तपास यंत्रणांच्या हाती या संदर्भात धक्कादायक माहिती लागली आहे। मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये 255 बोगस बँक खात्यांचा वापर करण्यात आला होता। अनेक शेल कंपन्यांद्वारे हे रॅकेट उभं करण्यात आलं होतं। तसंच हिंदू युवकांच्या नावे ही खाती उभारत धुळफेक करण्यात आली। या 255 खात्यांमधून तब्बल 379 कोटी रुपये विविध राज्यांमधून काढण्यात आले। या पैशांचा वापर विविध राज्यातल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान करण्यात आला। हिंदू मुस्लिम तणाव पसरवण्यासह एससी एसटी ओबीसी समाजातही अशांतता पसरवण्यासाठी हा पैसा वापरण्यात आला असा संशय आहे। या घोटाळ्याची व्याप्ती तब्बल 1000 कोटींची असल्याचा ईडीला संशय आहे आणि त्या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती मिळते। सूरज ओझा आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। हे सगळं नेक्सस कसं काम करत होतं आणि काय पुरावे लागलेत ईडीच्या हाती? नक्की भाजपा नेता किरीट सोमय्या यांनी सर्वात आधी या प्रकरणी समोर आणला होता आणि त्यात सांगितलं होतं की वोट जिहाद असा घडत आहे मालेगाव इथे। आणि ज्यानंतर ईडीने याचा तपास सुरू केला, त्यांना असं समजलं की ह्यात 255 प्रायमरी असे अकाउंट्स आहे ज्या अकाउंट्स मध्ये बऱ्याच ठिकाणाहून तब्बल 1000 कोटी रुपये आलेले आहेत। आणि हे जे पैसे आलेले आहेत हे पैसे राजकीय पक्षातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कनेक्टेड असणारे लोकांकडनं पैसे आलेले आहेत, ज्याचा वापर नंतर निवडणुकीच्या काळात अशांती पसरवण्यात किंवा अँटी सोशल एलिमेंट साठी वापरण्यात आल्या असल्याचा संशय आता ईडीला मिळालेला आहे। काही धागेदोर त्यांना मिळालेले आहेत। याबद्दलचा तपास देखील सुरू आहे। पैशांचा जो फ्लो आहे त्याबद्दल ही देखील माहिती पोलिसांना मिळालेली आहे। ईडी कडे अशा लोकांची नावं देखील सुद्धा आहे, मात्र ते यावेळी त्यांचे नाव रिव्हील करत नाहीयेत। त्यांना अजून त्याबद्दलची तपास करायची आहे। जी निश्चित सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।